अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक अवैध दारू विक्रेत्यावर व 3 जुगार अड्ड्यांवर छापा टाकून 1,56,770 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हा शाखेकडून कारवाई। जिल्ह्यामधील अवैध व्यावसायिकांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत। नमूद आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अंमलदार अतुल लोटके, विष्णू भागवत, विजय पवार, गणेश लोंढे, रमेशराजा अत्तार, सागर ससाने, बाळासाहेब गुंजाळ, अमोल अजबे, योगेश कर्डिले, चालक महादेव भांड, उत्तरेश्वर मोराळे अशांचे पथक तयार करून त्यांना अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथक रवाना केले। पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी श्रीरामपूर शहर, श्रीरामपूर तालुका, अकोला या पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू विक्रेत्यांची माहिती काढून एक ठिकाणी छापा तसेच अवैध जुगार अड्ड्यांवर 3 ठिकाणी छापे टाकून कारवाईमध्ये अवैध दारू व जुगारी विरुद्ध वरील पोलीस स्टेशनला एकूण 4 गुन्हे दाखल केले असून 1,56,770 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। पोलीस स्टेशन निहाय अवैध दारू विक्री व जुगार अड्डे चालविणारे यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे।